हा, तर लास्ट टाइम आपण इंटरफेरन्स चालू करून त्याच्यामधल्या काही महत्वाच्या कन्सेप्ट बघितलेल्या होत्या. आता इंटरफेरन्स म्हणजे काय आहे थोडक्यात, टू कोहेरंट सोर्सेसच्या सुपरपोजिशनमुळे काय होतं, लाईटचं रिडिस्ट्रीब्युशन होतं आणि त्याच्यामुळे ब्राईट आणि डार्क बँड्स आपल्याला स्क्रीनवर मिळतात आणि त्यालाच काय म्हणतो आपण, इंटरफेरन्स असं म्हणतो. तर इंटरफेरन्ससाठी कंपल्सरी किती सोर्सेस लागतात? 2 कोहेरंट सोर्सेस लागतात, लक्षात घ्या. एका सोर्सेसने इंटरफेरन्स क्रिएट होत नाही. टू प्रोड्यूस इंटरफेरन्स कंपल्सरी 2 कोहेरंट सोर्सेस आर रिक्वायर्ड. आणि त्याच्याशी रिलेटेड काही महत्वाचे फॉर्म्युले, आपण इम्पॉर्टंट फॉर्म्युले बघितलेले होते. पुन्हा एकदा ते फॉर्म्युले लिहितोय कारण हे फॉर्म्युले खूप महत्वाचे आहेत. तर पहिला फॉर्म्युला कुठला होता? रिझल्टंट अँप्लिट्यूडचा. रिझल्टंट अँप्लिट्यूड म्हणजे पहिल्या सोर्सचे अँप्लिट्यूड A1 असेल आणि दुसऱ्या सोर्सचे अँप्लिट्यूड काय असेल? A2 असेल. ठीक आहे. आणि ज्यावेळी ते एखाद्या स्क्रीनवरच्या एखाद्या पॉइंट जवळ दोन्ही वेव्ह एकाच वेळ येतात आणि त्यांच्यामध्ये फेज डिफरन्स किती असेल? 5 असेल. लक्षात घ्या, मी काय सांगितलं? दोन वेव्स या पद्धतीने काय व्हायला लागलेत, स्क्रीनवर एखाद्या पॉइंटवर दोन सोर्सेस कडून दोन वेव्स आलेले आहेत तिथं. आता इथं त्या कशा मीट होतात त्याच्यावर सगळं डिपेंड आहे. पहिल्या वेव्हचे अँप्लिट्यूड A1 आहे, दुसऱ्या वेव्हचे अँप्लिट्यूड A2 आहे आणि इथं मीट होत असताना त्यांच्यामध्ये फेज डिफरन्स किती आहे? सपोज डेल्टा आहे. ठीक आहे. तर रिझल्टंट अँप्लिट्यूडचा फॉर्म्युला असतो, जो फॉर्म्युला लास्ट टाइम मी तुम्हाला लिहून दिलेला आहे. स्क्वेअर रूट ऑफ A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस 2A1 A2 cos of delta. Resultant amplitude is equal to square root of A1 square plus A2 square plus 2A1 A2 cos delta. हा रिझल्टंट अँप्लिट्यूडचा फॉर्म्युला आहे, लक्षात घ्या. आणि याच्यामध्ये देखील आपण काही केसेस बघितलेल्या होत्या की जर फेज डिफरन्स 0 असेल, म्हणजे जर डेल्टा 0 असेल, डेल्टा इज इक्वल टू 0 असेल तर रिझल्टंट अँप्लिट्यूड A1 प्लस A2 येते. इफ डेल्टा 0 असेल तर A1 प्लस A2 येणार. डेल्टा जर पाय रेडियन असेल, ओके, तर रिझल्टंट अँप्लिट्यूड काय येणार आहे? A1 मायनस A2 येणार. डेल्टा 0 म्हणजे काय? दोन वेव्ह कसे असतात? इनफेज असतात, इनफेज. आणि डेल्टा पाय म्हणजे दोन वेव्ह कसे असतात? आउट ऑफ फेज असतात. आउट ऑफ फेज म्हणजे अपोजिट डायरेक्शन. दोन्ही वेव्ह सेम डायरेक्शन असतात किंवा दोन्ही वेव्ह अपोजिट डायरेक्शन असतात. ठीक आहे. त्याचबरोबर आणखी एक फॉर्म्युला इथं बघितलेला होता. इफ A1 इज इक्वल टू A2 जर असेल, A1 इज इक्वल टू A2 असेल तर AR चा फॉर्म्युला काय येतो बघा. दॅट इज, हे सॉल्व्ह केलं तर A स्क्वेअर प्लस 2A इंटू कॉस ऑफ डेल्टा, बरोबर. आणि रिझल्टंट अँप्लिट्यूडचा फॉर्म्युला काय येतो? स्क्वेअर रूट ऑफ 2A स्क्वेअर, कॉमन काढूया. 2A स्क्वेअरच्या ठिकाणी 1 राहणार, प्लस 2A स्क्वेअर बाहेर निघाल्यानंतर कॉस डेल्टा येणार, 1 प्लस कॉस डेल्टा. सो देअरफॉर रिझल्टंट अँप्लिट्यूड इज स्क्वेअर रूट ऑफ A स्क्वेअर, that is 2A स्क्वेअर ॲज इट इज, 1 प्लस कॉस डेल्टा म्हणजे 2 कॉस स्क्वेअर डेल्टा बाय 2 असतं, कॉस स्क्वेअर डेल्टा बाय 2. अँड देअरफॉर रिझल्टंट अँप्लिट्यूडचा आपला फायनल फॉर्म्युला येणार. आता सगळ्याचं इथं स्क्वेअर रूट निघू शकतं, 2A cos of delta by 2. So this is the formula for resultant amplitude. ओके. आणि याच्यामध्ये देखील डेल्टा 0 असेल. आता पुन्हा एकदा, इफ डेल्टा इज इक्वल टू 0, रिझल्टंट अँप्लिट्यूड इज इक्वल टू 2A येणार, बरोबर आहे ना. कारण A1 प्लस A2 दोन्ही A असेल तर A प्लस A म्हणजे 2A होणार. आणि इफ डेल्टा जर काय असेल, पाय रेडियन असेल, फेज डिफरन्स पाय रेडियन म्हणजे अपोजिट डायरेक्शन दोन वेव्हज असतील, तर रिझल्टंट अँप्लिट्यूड किती होणार आहे? 0 होणार. तर हा पार्ट आपण रिलेटेड टू अँप्लिट्यूड जो आहे तो बघितलेला आहे. हा पार्ट खूप महत्वाचा आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे इंटेन्सिटी, रिझल्टंट इंटेन्सिटी. तर त्याच्यासाठी
इंटेन्सिटी आणि अँप्लिट्यूड मधलं रिलेशन माहिती पाहिजे. ओके, तर रिलेशन बिटवीन इंटेन्सिटी आणि अँप्लिट्यूड हे खूप महत्वाचं आहे. रिलेशन बिटवीन इंटेन्सिटी अँड अँप्लिट्यूड ऑफ ए वेव्ह. आणि हे रिलेशन काय येतं, तर इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अँप्लिट्यूड स्क्वेअर येणार आहे. इंटेन्सिटी ऑफ ए वेव्ह इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असतं, अँप्लिट्यूड ऑफ ए वेव्ह स्क्वेअर असतं. म्हणजेच I1 बाय I2 इज इक्वल टू काय असतं, A1 बाय A2 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल असं सांगितलं, इफ रेशिओ ऑफ अँप्लिट्यूड्स इज, इफ रेशिओ ऑफ अँप्लिट्यूड्स इज, अँप्लिट्यूडचा रेशो सपोज काय असेल 3:2 असेल. दोन सोर्सेसच्या अँप्लिट्यूडचा रेशो 3:2 असेल, देन रेशिओ ऑफ इंटेन्सिटी काय येणार बघा, रेशिओ ऑफ इंटेन्सिटी येणार आहे 3/2 चा स्क्वेअर म्हणजे 9/4 येणार किंवा 9:4 येणार. व्हेरी सिंपल. त्याच्यानंतर आता पुन्हा एकदा समजा स्क्रीनवरच्या एखाद्या पॉइंट जवळ स्क्रीनच्या एखाद्या पॉइंट जवळ दोन वेव्हज आल्या I1 आणि I2 इंटेन्सिटीच्या, तर रिझल्टंट इंटेन्सिटी किती होणार, रिझल्टंट इंटेन्सिटीचा फॉर्म्युला हा देखील महत्वाचा आहे. रिझल्टंट इंटेन्सिटी, तर हा फॉर्म्युला कसा येतो बघा, रिझल्टंट इंटेन्सिटी IR इज इक्वल टू I1 प्लस I2 प्लस 2 स्क्वेअर रूट ऑफ I1 इंटू I2 इंटू कॉस ऑफ डेल्टा. ओके, हा फॉर्म्युला एक महत्वाचा आहे. म्हणजे पुन्हा एकदा स्क्रीनवरच्या एखाद्या पॉइंट जवळ दोन वेव्हज एकाच वेळी आल्या, पहिल्याची इंटेन्सिटी I1 आहे, दुसऱ्याची इंटेन्सिटी I2 आहे. ओके, तर रिझल्टंट इंटेन्सिटी किती होती तिथं, I1 प्लस I2 प्लस 2 रूट I1 I2 कॉस डेल्टा. परंतु कंडिशन काय आहे, टू सोर्सेस कोहेरंट असले तर, कोहेरंट नसतील तर I1 प्लस I2 फक्त होणार. ओके, इथं नोट काय लक्षात ठेवायचे आहे, above formula is for coherent sources. Okay, and for non coherent काय होणार, रिझल्टंट इंटेन्सिटी जस्ट त्या दोन इंटेन्सिटीचा ऍडिशन होतं, I1 प्लस I2 होतं नॉन कोहेरंट साठी, I1 प्लस I2, हे लक्षात ठेवायचं. आता याच्यामध्ये परत इफ डेल्टा जर 0 असेल, देन रिझल्टंट इंटेन्सिटी म्हणजे काय असणार आहे, मॅक्सिमम असणार आहे, I max. मॅक्सिमम इंटेन्सिटी किती येणार बघा, I1 प्लस I2 प्लस 2 रूट I1 I2, I1 प्लस I2 प्लस 2 स्क्वेअर रूट ऑफ I1 इंटू I2 येणार. म्हणजेच मी असं पण लिहू शकतो, I max इज इक्वल टू रूट I1 प्लस रूट I2 स्क्वेअर. I max किती लिहू शकतो, रूट I1 प्लस रूट I2 ब्रॅकेट स्क्वेअर असणार आहे. आणि त्याच्यामध्ये इफ डेल्टा इज इक्वल टू पाय रेडियन असेल, बाय रेडियन म्हणजे आउट ऑफ फेज असतील, देन इंटेन्सिटी, रिझल्टंट इंटेन्सिटी काय असणार आहे, मिनिमम असणार आहे, I मिनिमम इज इक्वल टू I1 प्लस I2 मायनस 2 रूट I1 I2. म्हणजेच याला मी असं पण लिहू शकतो,
I minimum is equal to root of I1 minus root of I2 ब्रॅकेट स्क्वेअर येणार आहे. रूट I1 मायनस रूट I2 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे काय होणार आहे, I1 प्लस I2 मायनस 2 रूट I1 I2 येणार आहे. म्हणजे याचाच अर्थ असा होतो की हा देखील एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. समजा असं विचारलं आय मॅक्स बाय आय मिनिमम हा रेशो किती येणार आहे, म्हणजे त्या स्क्रीनवर काय होणार आहे, कुठंतरी इंटेन्सिटी मॅक्सिमम असणार आहे, कुठंतरी इंटेन्सिटी मिनिमम असणार आहे. जिथं मॅक्सिमम इंटेन्सिटी असणार तिथं काय असणार आहे, तुम्हाला ब्राईट बँड मिळणार, आणि जिथे मिनिमम इंटेन्सिटी असेल ना तिथं डार्क बँड मिळणार आहे. सो आय मॅक्स बाय आय मिनिममचा फॉर्म्युला काय येणार आहे, आय मॅक्स असणार आहे रूट I1 प्लस रूट I2 डिवायडेड बाय रूट I1 मायनस रूट I2 ब्रॅकेट स्क्वेअर येणार आहे. किंवा यालाच आपण असं लिहू शकतो, दॅट इज रूट I1 म्हणजे A1 म्हणू शकतो, रूट I2 म्हणजे A2 म्हणू शकतो, डिवायडेड बाय A1 मायनस A2 ब्रॅकेट स्क्वेअर. असे देखील भरपूर प्रॉब्लेम आलेले आहेत एक्झाममध्ये. म्हणजे दोन सोर्सेसच्या इंटेन्सिटी दिलेल्या आहेत आणि ते सोर्सेस कोहेरंट असतील तर आय मॅक्स बाय आय मिनिममचा रेशो काय येणार आहे, आय मॅक्स बाय आय मिनिममचा रेशो कोहेरंट असतील तर. पुन्हा एकदा नेहमी वर्ड उच्चारतो, लक्षात घ्या मी, ते सोर्सेस कोहेरंट असतील तरच हे फॉर्म्युले अप्लाय होणार आहेत, अदरवाईज नाही. आय मॅक्स बाय आय मिनिमम याचे काही प्रॉब्लेम्स असले तर आपण बघूया. आय मॅक्स बाय आय मिनिमम, आय मॅक्स म्हणजे इंटेन्सिटी ऑफ द ब्राईट बँड आणि आय मिनिमम म्हणजे काय असणार आहे, इंटेन्सिटी ऑफ द डार्क बँड असणार आहे. तर हा एक फॉर्म्युला महत्वाचा आहे. आय मॅक्स बाय आय मीन काय असतं, रूट I1 प्लस रूट I2 डिवायडेड बाय रूट I1 मायनस रूट I2 ब्रॅकेट स्क्वेअर किंवा A1 प्लस A2 डिवायडेड बाय A1 मायनस A2 ब्रॅकेट स्क्वेअर असणार आहे. हा एक क्वेश्चन याच्यावरचा आपण सॉल्व्ह करूया. क्वेश्चन काय बघा, टू सोर्सेस ऑफ इंटेन्सिटी I अँड 4I. म्हणजे दोन सोर्सेस आहेत, पहिल्याची इंटेन्सिटी I आहे आणि दुसऱ्याची इंटेन्सिटी किती आहे, 4I. किती सिंपल प्रॉब्लेम्स आहेत लक्षात घ्या. आर युज्ड इन इंटरफेरन्स एक्सपेरिमेंट, इंटरफेरन्स एक्सपेरिमेंट मध्ये वापरले. फाइंड इंटेन्सिटी ॲट अ पॉइंट वेअर, फाइंड इंटेन्सिटी ॲट अ पॉइंट वेअर the waves from two sources superimpose with a phase difference of 1, 0, 2, pi by 2, 3, pi and 4. I max by I min पण काढायचं आहे. ओके, दोन सोर्सेसच्या इंटेन्सिटी काय दिलेत, I अँड 4I दिलेत आणि आपल्याला काय विचारलंय, रिझल्टंट इंटेन्सिटी विचारली आहे. रिझल्टंट इंटेन्सिटी कुठं कुठे विचारली आहे, ज्यावेळी फेज डिफरन्स 0 असेल, पाय बाय 2 असेल, पाय असेल आणि आय मॅक्स बाय आय मिन काढायचं आहे, लक्षात घ्या. तर IR फेन डेल्टा इज इक्वल टू, हे डेल्टाचे व्हॅल्यू आहेत, डेल्टा इज इक्वल टू. आता डेल्टा जर 0 असेल तर रिझल्टंट इंटेन्सिटी काय होणार बघा. रिझल्टंट इंटेन्सिटीचा फॉर्म्युला असतो I1 प्लस I2 प्लस 2 स्क्वेअर रूट ऑफ I1 इंटू I2 इंटू कॉस ऑफ डेल्टा, हा फॉर्म्युला आहे. सो इथे जस्ट व्हॅल्यू ठेवूया. सो दिस इज नंबर 1. I1 आहे I, I2 आहे 4I प्लस 2 स्क्वेअर रूट ऑफ काय येणार, I इंटू 4I म्हणजे 4I स्क्वेअर होणार इंटू कॉस ऑफ 0 म्हणजे I प्लस 4I 5I प्लस 4I स्क्वेअरचा स्क्वेअर रूट काय होणार, 2I होणार, 2I इंटू 2 म्हणजे 4I, कॉस 0 म्हणजे 1. सो रिझल्टंट इंटेन्सिटी होणार आहे 9I. ओके, फेज डिफरन्स 0 असेल तर रिझल्टंट इंटेन्सिटी किती येणार, 9I त्या पॉइंटला येणार आहे. पुन्हा एकदा मी सांगतोय, जर सोर्सेस कोहेरंट असतील तर, जर सोर्सेस कोहेरंट नसतील
तर स्क्रीनवरच्या सगळ्याच पॉइंटला फेज डिफरन्स किती असू दे, सगळ्याच पॉइंटला इंटेन्सिटी किती झाली असती सांगा? 5i झाली असती. i + 4i 5i. त्याच्यानंतर सेकंड, फेज डिफरन्स π/2 असेल तर काय होणार? रिझल्टंट इंटेन्सिटी बघा आता, i + 4i प्लस ओके i + 4i + 2 स्क्वेअर रूट मध्ये 4i² cos ऑफ 90 डिग्री. cos 90 म्हणजे ही टर्म 0 होणार आहे मग. सो IR = काय होणार आहे? 5i येणार. थर्ड, जर पाय रेडियनचा फेज डिफरन्स झाला तर IR = I + 4i + 2 स्क्वेअर रूट ऑफ 4i² cos ऑफ पाय. आता cos पाय म्हणजे -1 असतं. सो रिझल्टंट इंटेन्सिटी I + 4i म्हणजे 5i होणार, -4i होणार. म्हणजे रिझल्टंट इंटेन्सिटी येणार आहे दॅट इज I. त्याचबरोबर रेशिओ ऑफ मॅक्सिमम इंटेन्सिटी टू मिनिमम इंटेन्सिटी विचारलंय, Imax/Imin. ओके, आता हे सोडवलेल्या इन्फॉर्मेशन वरून पण डायरेक्टली सोडवू शकतो. ज्यावेळी फेज डिफरन्स 0 असतो ना त्यावेळी मॅक्सिमम इंटेन्सिटी असते, आणि फेज डिफरन्स पाय असतो ना त्यावेळी मिनिमम इंटेन्सिटी असते. 9i / म्हणजे 9 आन्सर येणार आहे, 9:1. किंवा असं पण सोडू शकतो, √I1 + √I2 divided by √I1 - √I2 ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे काय येणार आहे? √I + √4i divided by √I - √4i ब्रॅकेट स्क्वेअर. आता सगळीकडे √I ने डिवाइड केलं न्यूमरेटर डिनॉमिनेटरला, तर ब्रॅकेटमध्ये √Iच्या ठिकाणी 1 राहणार, प्लस √4 राहणार, डिवायडेड बाय 1 - √4 राहणार, ब्रॅकेटचा स्क्वेअर. कारण √I सेम असल्यामुळे कॅन्सल होईल सगळं. सो 1 + √4 म्हणजे 3 अँड 1 - √4 म्हणजे 1 - 2 म्हणजे -1 येणार ना. याचा स्क्वेअर केला तर काय येणार आहे? 9:1 विल बी द आन्सर. Imax/Imin. Imax/Imin काय येतं? 9:1. सो रेशिओ ऑफ मॅक्सिमम इंटेन्सिटी टू मिनिमम इंटेन्सिटी याचा रेशिओ येणार आहे 9:1. नेक्स्ट वन मोर क्वेश्चन सॉल्व करूया. Two sources with intensity I0 and 4I0 respectively interfere at a point in a medium. Find the ratio of maximum intensity to minimum intensity and ratio of amplitude. Actually तोच क्वेश्चन आहे सिमिलर. पहिली इंटेन्सिटी आहे I0 आणि दुसरी इंटेन्सिटी आहे 4I0. तर रेशिओ ऑफ काय विचारलंय? मॅक्सिमम टू मिनिमम म्हणजे Imax/Imin विचारलंय, आणि त्याचबरोबर काय विचारलंय? अँप्लिट्यूडचा रेशो विचारलाय. A1/A2 हा रेशो किती येणार आहे? तर पुन्हा एकदा बघा सोल्युशन मध्ये Imax/Imin म्हणजे √I0 प्लस √4I0 divided by √I0 minus √4I0 ब्रॅकेट स्क्वेअर
आन्सर वन्स अगेन किती येणार आहे 9:1 विल बी द आन्सर. आयमॅक्स आयमीनला फेज डिफरन्स द्यायची गरज नाही ना. मॅक्सिमम टू मिनिममचा रेशो विचारलाय. मॅक्सिममला फेज डिफरन्स 0च असतो आणि मिनिममला फेज डिफरन्स पाय रेडियन असतो, 180 डिग्री असतो. सो आयमॅक्सला फॉर्म्युलाच हा पाठ करून ठेवायचा. आयमॅक्स बाय आयमीन विचारलं की रूट I1 प्लस रूट I2 डिवाइडेड बाय रूट I1 मायनस रूट I2 ब्रॅकेट स्क्वेअर. फेज डिफरन्सचा संबंध कुठे आहे? एका पर्टिक्युलर पॉईंटची इंटेन्सिटी काढायची असेल तर फेज डिफरन्स लागतो. त्याचबरोबर A1 बाय A2 म्हणजे काय असणार आहे? स्क्वेअर रूट ऑफ I1 बाय I2 येणार, कारण I1 बाय I2 म्हणजे A1 बाय I2 स्क्वेअर असतं ना. सो स्क्वेअर रूट ऑफ I0 डिवाइडेड बाय 4 I0 गेट कॅन्सल. आन्सर विल बी 1/2. इंटेन्सिटी दिला असेल, अँप्लिट्यूड काढायचा असेल तर स्क्वेअर रूट घ्यायचा आहे. इंटेन्सिटीचा रेशो 1:2 येणार. याच्यामध्ये आणखी एक क्वेश्चन बघूया. वन मोर क्वेश्चन. Two waves are represented by y1 is equal to 4 sin omega t, हे y1 आहे, and y2 is equal to 3 sin omega t plus pi by 3. Two waves are represented by these two equations, interfere at a point, the resultant amplitude at that point. The resultant amplitude AR काढायला सांगितलंय. रिझल्टंट अँप्लिट्यूड AR क्वेश्चन मार्क. आता हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा बघा. पहिली वेव जी आहे ती काय दिली? y1 इज इक्वल टू 4 साइन ओमेगा टी. तर साईनच्या पुढे जी टर्म असते ना त्याला अँप्लिट्यूड असं म्हटलं जातं. ओके, पुढची जी टर्म आहे ना त्याला अँप्लिट्यूड. सो A1 येणार आहे 4. त्याच्यानंतर A2 किती येणार बघा. दुसऱ्या इक्वेशन मध्ये 3 आहे. आता इथं साइन ओमेगा टी फक्त आहे पहिल्या वेव मध्ये आणि दुसऱ्या वेव मध्ये साइन ओमेगा टी प्लस पाय बाय 2. म्हणजे दोन वेव मध्ये फेज डिफरन्स आहे पाय बाय 3चा. लक्षात आलं? A1 4, A2 3. इथं ओमेगा टी आणि इथं ओमेगा टी. फेज डिफरन्स म्हणजे दोन वेवच्या अँगल मधला डिफरन्स, हे पण लक्षात ठेवा. इथं अँगल किती आहे? पहिल्या वेवचा अँगल आहे ओमेगा टी, दुसऱ्या वेवचा अँगल किती आहे? ओमेगा टी प्लस पाय बाय 3. फेज डिफरन्स म्हणजे या दोन अँगल मधला डिफरन्स. या दोन अँगलची सबट्रॅक्शन जर केली तर काय येणार आहे? ओमेगा टीला ओमेगा टी कॅन्सल होणार आणि पाय बाय 3 राहणार ना. सो फेज डिफरन्स विल बी पाय बाय 3. So therefore resultant amplitude is equal to square root of A1 square is 16, A2 square is 9 plus 2 into 4 into 3 into cos of pi by 3. त्याच्यामुळे रिझल्टंट अँप्लिट्यूड इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 16 plus 9 25 प्लस cos 60 पाय बाय 3 म्हणजे cos 60 म्हणजे हाफ. हे 2 आणि 2 कॅन्सल होईल. 4 into 3 म्हणजे 12 होणार. सो रिझल्टंट अँप्लिट्यूड येणार आहे √37. हे क्वेश्चन खूप इझी आहेत, लक्षात घ्या. हा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर रिपीटेडली 2-3 वेळा बघा. खूप महत्वाचे पॉइंट्स याच्यामध्ये दिलेले आहेत. या पद्धतीने आपण रिझल्टंट अँप्लिट्यूड काढू शकतो. रिझल्टंट अँप्लिट्यूडचा आणखी एक क्वेश्चन बघूया.
हा क्वेश्चन लक्षात आला का बघा. दोन वेव्हचे इक्वेशन तुम्हाला दिलेले आहेत. y1 y2 दिलेले आहेत. पहिल्याचे अँप्लिट्यूड किती आहे 4, दुसऱ्याचे अँप्लिट्यूड किती आहे 3. ठीक आहे. आणि दोन्हीमध्ये फेज डिफरन्स कसा काढायचा, दोन वेव्ह मधला डेल्टा कसा काढायचा. तर इकडे साइन ओमेगा टी आहे आणि इकडे साइन ओमेगा टी प्लस पाय बाय 3. तर साईनच्या दोन्ही मध्ये साइन आणि साईनच्या आतमध्ये जो अँगल आहे ना, त्या अँगलचा डिफरन्स काढायचा आहे, वजाबाकी करायची. अँगलची वजाबाकी करायची म्हणजे काय मिळणार आहे तुम्हाला, फेज डिफरन्स मिळणार आहे. लक्षात येते. म्हणजे इथं ओमेगा टी प्लस पाय बाय 3 मायनस ओमेगा टी केल्यावर ओमेगा टी कॅन्सल होणार आणि पाय बाय 3 फेज डिफरन्स राहणार. ओके, लक्षात आलं. त्याचबरोबर समजा सिमिलर असा आणखी एक क्वेश्चन आहे. समजा y1 इज इक्वल टू 4 cos ओमेगा टी आहे अँड y2 इज इक्वल टू अँप्लिट्यूड कसं ओळखायचं. अरे हे याच्यासाठी तुम्हाला ऑसिलेशन टॉपिक अगोदर झाला पाहिजे. ऑसिलेशन मध्ये ऑसिलेशनचं इक्वेशन असतं ए साइन ओमेगा टी. ठीक आहे. तर याच्यामध्ये ए काय असते, नेहमी अँप्लिट्यूड असते, हे माहिती पाहिजे. y इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी असेल तर साईनच्या पुढची जी टर्म असते ना ती नेहमी अँप्लिट्यूडच असते. ओके. साईनच्या पुढे असणारी जी सगळी टर्म आहे ती अँप्लिट्यूड असते नेहमी. हे लॉजिक आहे, लक्षात घ्या. साईन कॉस इथं काही पण असू शकतं. साईन कॉस, साईन किंवा कॉस दोन्हीपैकी एकच जनरली असतं. आणि साईन किंवा कॉसच्या पुढचा जो नंबर असतो ना ती नेहमी अँप्लिट्यूड असते. हे या पद्धतीने लक्षात ठेवा. हा बघा, आता इथं y1 इज इक्वल टू काय आहे, 4 cos ओमेगा टी आहे आणि y2 इज इक्वल टू 3 cos ओमेगा टी प्लस पाय बाय 3. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट मी काय सांगतो, इथं दोन्ही वेव्हचं जे इक्वेशन आहे ना त्याच्यामध्ये दोन्हीमध्ये एक तर साईन पाहिजे किंवा दोन्हीमध्ये कॉस तरी पाहिजे. एक साईन दुसरं कॉस असेल तर काय करायचं, कॉसचं साईन मध्ये कन्व्हर्जन करायचं. त्याच्यासाठी माहिती आहे तुम्हाला, म्हणजे कॉस कॉस थिटा म्हणजे काय असतं, साईन 90 मायनस थिटा किंवा साईन 90 प्लस थिटा, कुठलंही वापरलं तरी चालणार आहे. आता दोन्ही हे कॉस आहेत. ठीक आहे. आता अँप्लिट्यूड सांगा A1 आणि A2 किती असणार. इथं A1 म्हणजे कॉसच्या समोर असणार आहे 3 आणि A2 म्हणजे काय असणार आहे, इथं कॉसच्या समोर असणार, सॉरी 4 अँड 3. A1 झाला 4 आणि A2 झाला 3. ठीक आहे. आणि फेज डिफरन्स बघा, इथं कॉस ओमेगा टी आहे आणि इथं कॉस ओमेगा टी प्लस पाय बाय 3 आहे. त्याच्यामुळे फेज डिफरन्स येणार आहे इथं पाय बाय 3. ओके. सो रिझल्टंट अँप्लिट्यूड इथे येणार स्क्वेअर रूट ऑफ A1 स्क्वेअर म्हणजे 16, A2 स्क्वेअर 9 प्लस 2 इंटू 4 इंटू 3 इंटू कॉस ऑफ पाय बाय 3. म्हणजे आन्सर तेच येणार परत. आन्सर विल बी दॅट इज √37. अप्रॉक्सिमेटली आन्सर काढायचं असेल तर हे किती येणार, 6 अँड दिस इज ऑल्सो 6 अप्रॉक्सिमेटली अबाउट. समजा इथं एक क्वेश्चन असा आला, y1 इज इक्वल टू सपोज 6 साइन ओमेगा टी आहे अँड y2 इज इक्वल टू 5 कॉस ओमेगा टी. तर इथं A1 किती घेणार बघा 6, A2 किती घेणार आहे 5 आणि फेज डिफरन्स किती घेणार आहे पाय बाय 2 घेणार. कारण साईनचं कॉसमध्ये किंवा कॉसचं साईनमध्ये कन्व्हर्जन करायला आपल्याला पाय बाय 2 चा आधार घ्यावा लागतो. पाय बाय 2 ऍड करावं लागतं ना, किंवा सबट्रॅक्ट करावं लागतं. म्हणजे
कॉस ओमेगा टी म्हणजे काय येणार आहे, साइन 90, इथं असं आपण लिहू शकतो 5 साइन ओमेगा टी प्लस π/2 किंवा π/2 प्लस ओमेगा टी लिहू शकतो. कॉस ओमेगा टी म्हणजे साइन π/2 प्लस ओमेगा टी. म्हणजे बघा आता दोन्ही साइन साइन झाले आणि इथं ओमेगा टी आणि ओमेगा टी प्लस π/2 म्हणजे एक साइन आणि एक कॉस दिसलं तर काय करायचं, डेल्टा π/2 चा घ्यायचा, लक्षात घ्या. त्याच्यामुळे इथं रिझल्टंट अँप्लिट्यूड किती होणार आहे, दॅट इज स्क्वेअर रूट ऑफ 6 स्क्वेअर 36 प्लस 5 स्क्वेअर 25 आणि कॉस π/2 म्हणजे 0च येणार आहे तिसरी टर्म. सो स्क्वेअर रूट ऑफ काय येणार आहे, दॅट इज 61 विल बी आन्सर, रूट 61. त्याचबरोबर समजा असं क्वेश्चन आला, नेक्स्ट क्वेश्चन बघा काय, वन मोर क्वेश्चन. टू कोहेरंट सोर्सेस ऑफ इंटेन्सिटी I1 I2, दोन सोर्सेस आहेत, त्यांच्या इंटेन्सिटी काय आहेत, I1 अँड I2 आहे. प्रोड्यूस इंटरफेरन्स पॅटर्न, दोन सोर्सेस इंटेन्सिटी I1 I2 आहेत, इंटरफेरन्स पॅटर्न प्रोड्यूस करतात. देन मॅक्सिमम इंटेन्सिटी इन द पॅटर्न विल बी, देन Imax किती असेल, Imax. तर मॅक्सिमम इंटेन्सिटीसाठी फेज डिफरन्स लगेच लक्षात आला पाहिजे, किती असतो, 0 डिग्री असतो किंवा 0 रेडियन असतो मॅक्सिममला, आणि मिनिममला काय लागतं, पाय रेडियन. हे नेहमी लक्षात ठेवायचं. इन फेज म्हणजे 0, आउट ऑफ फेज म्हणजे 180 डिग्री, पाय रेडियन. तर आपण ऑलरेडी हे सॉल्व पण केलेलं आहे, तरी पण पुन्हा एकदा सॉल्व करूया. I1 प्लस I2 प्लस 2 रूट I1 I2 कॉस 0 म्हणजे काय येणार आहे, 1 येणार आहे. म्हणजेच काय येणार आहे, हे कुणाचं एक्सपान्शन आहे, रूट I1 प्लस रूट I2 ब्रॅकेट स्क्वेअर येणार, Imax. दॅट इज युअर आन्सर. दोन सोर्सेसच्या इंटेन्सिटी I1 I2 असेल तर काय येणार आहे, मॅक्सिमम इंटेन्सिटी येणार रूट I1 प्लस रूट I2 स्क्वेअर, आणि मिनिमम इंटेन्सिटी किती येते, रूट I1 मायनस रूट I2 ब्रॅकेट स्क्वेअर. दॅट इज द आन्सर. वन मोर क्वेश्चन. रेशिओ ऑफ अँप्लिट्यूड्स इज A1. आता अँप्लिट्यूडचा रेशो दिलाय, दोन वेव्हच्या अँप्लिट्यूडचा रेशो दिलाय 3:5. तर रेशो ऑफ मॅक्सिमम टू मिनिमम इंटेन्सिटी Imax बाय Iminचा काय रेशो असेल, हे काढायला सांगितलंय. तर Imax बाय Imin म्हणजे काय असतं, A1 प्लस A2 डिवायडेड बाय A1 मायनस A2 ब्रॅकेट स्क्वेअर असतं. जसं Imax बाय Imin म्हणजे रूट I1 प्लस रूट I2 डिवायडेड बाय रूट I1 मायनस रूट I2 ब्रॅकेट स्क्वेअर असतं, तसं Imax बाय Imin A1 प्लस A2 डिवायडेड बाय A1 मायनस A2 ब्रॅकेट स्क्वेअर असतं. म्हणजे A1 प्लस A2 डायरेक्टली मी 8 लिहू शकतो आणि A1 मायनस A2 म्हणजे 2 लिहू शकतो, याचा स्क्वेअर होणार. सो आन्सर येणार आहे 16:1 येणार आन्सर. कारण 8/2 म्हणजे 4, 4/1 चा स्क्वेअर म्हणजे 16:1. दॅट इज द रेशिओ ऑफ Imax टू I मिनिमम, 16:1. लक्षात आलं का? A1 प्लस A2 म्हणजे अँप्लिट्यूडचं ऍडिशन आणि A1 मायनस A2 म्हणजे अँप्लिट्यूडचं सबट्रॅक्शन. 3-5 करा, नाहीतर 5-3 करा, स्क्वेअर केल्यानंतर ते शेवटी पॉझिटिव्हच येणार आहे.